आम्ही सर्वजण आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये HPV व्हायरस ही लसीकरण घेण्यासाठी आलेलो आहोत। मी माझ्या मुलीसाठी HPV व्हायरसचं लसीकरण करून घेण्यासाठी इथे आलेले आहे। आज जर HPV व्हायरस म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती नाहीये हा व्हायरस काय आहे, त्याने काय परिणाम होतात। जर महिलांचं शरीर जर बघायला गेलं तर बराचदा असं होतं की महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होत असतील, हे सर्वायकल जे कॅन्सर असतील तर गर्भाशयाच्या मुखाचे जे कर्करोग होतात, नाही म्हटलं तर ह्याच्याकडे एक दुय्यम दर्जाची म्हणजे महिला ह्याच्याकडे लक्षच देत नाही। म्हणून मला असं वाटतंय की महिलांनी स्वतःकडे थोडंफार लक्ष देण्याची गरज आहे। आणि आज हे HPV व्हायरस हा जो गर्भाशयाच्या मुखाचा जो महिलांना कॅन्सर होतो ह्याच्यापासून जर काही प्रमाणात जर आपल्याला बचाव करायचा असेल तर हे वॅक्सिनेशन घेण्याची गरज आहे। ह्या वॅक्सिनेशनचं वयोगट आहे 9 ते 14 वर्ष। जर ह्या वयोगटामध्ये मुलींनी जर हे वॅक्सिनेशन घेतलं तर नक्कीच त्यांना खूप असं चांगल्या पद्धतीचं याचे परिणाम जाणवतील आणि नंतर 26 नंतर ही महिला हे वॅक्सिनेशन घेऊ शकतात। पण 9 ते 14 या वयोगटामध्ये एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल। मला असं वाटतंय की सर्वांनी हे जे वयोगट आहे एक चांगलं डेव्हलपमेंटचं वयोगट आहे आणि ह्या वयोगटामध्ये सर्व मुलींनी हे वॅक्सिनेशन घेण्याची गरज आहे। आज आपण सर्वांना मी एक विनंती करते, महिला दिन येतील जातील, नवरात्र येतील जातील, आपल्या घरातली जी महिला आहे, आपल्या घरातली जी मुलगी आहे, बहीण आहे, बायको आहे, तर ह्यांची सर्वांची काळजी घेऊन आपल्याला एकच केलं पाहिजे की आपण हे वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे। सर्वांनी या वॅक्सिनेशनचा फायदा घ्या आणि भविष्यामध्ये जे आजार होतील ते टाळण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।